सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वहावसी. काही नलगे एक भावची, कारण तुका मनी आन विठोबाची. करिता भरोवरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वहावसी. समचरण सरोजम सांद नीलंबुदाभम, जगननीतपान मंडनं मंडनानं. तरुण तुलसी मालान कंदरम कंजनीत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वहावसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला अतिशय सोपा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र शेगुड या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ. शेगुड या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी ज्ञानेश्वरीचे उपासक गोविंद बाबांच्या आशीर्वादाने, परमपूज्य आदरणीय भास्कर महाराज यांच्या मार्गदर्शनाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने, खंडोबा देवाची चंपाषष्ठी, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिन, संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मूर्ती स्थापना निमित्त सुरू असणारा हा त्रितपपूर्ती सोहळा आणि या सोहळ्यातील ही पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, मधुकर बाबांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील दिग्गज वादक हरिभक्तपरायण नंदराज महाराज पाटील आणि हरिभक्तपरायण मेंढे महाराज आहे ना, मेढे महाराज आहेत. संगीत विशारद आपण ज्यांचा काकडा महाराष्ट्रभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर जिथपर्यंत मराठी भाषा कळते. बाबा आम्ही दुबईला गेलो होतो कीर्तनाला, तेव्हा तिथंही तुमच्या काकड्याची काही चाहती मंडळी होती बरं का. तिथंही म्हणजे काकडा ऐकणारी मंडळी होती. मग त्यांना म्हटलं आमचा हिंगोली जिल्हा आहे. मग दिगंबर महाराज काशीराम महाराज तुमच्या इकडचे का म्हटलं हां. ती सगळी मंडळी आपल्या इकडची भजनी मंडळी काही राहिला आहे कोकणामधली. म्हणजे तिथपर्यंत जिथे मराठी कळते, मग ते महाराष्ट्र असो भारत असो नाही तर परदेश असो, मराठी जिथपर्यंत कळते तिथं आपल्या काकड्याची जी चाहती मंडळी आहे असे हरिभक्तपरायण दिगंबर महाराज कुठे या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरं आमच्या जिल्ह्याचं वैभव हरिभक्तपरायण, आपला जिल्हा आपली बातमी. हरिभक्तपरायण आमचे दामोदर अण्णाही त्या कॅसेटमध्ये गायला आहेत बरं का. अण्णाही आहेत महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाने वेड लावलेला आहे. ढोक महाराजांच्या रामायणामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकत राहतो त्या हरिभक्तपरायण आमचे रोहिदासजी महाराज या ठिकाणी जगदाळे महाराजही आहेत. हरिभक्तपरायण आमचे प्रवीण महाराज पांडे महाराज आहेत. हरिभक्तपरायण पांडे महाराज आहेत. मधुकर बाबा आदी करून सगळी महाराज मंडळी
इकडची सगळी बाळगोपाळ मंडळी आणि तिसरी मृदंगवादक एक खाली बसलेले आहेत. आता काही जरी करायचं तर ती पाहिजेतच, बरोबर आहे ना? कळलं ना तुम्हाला, आहे का नाही? आणि आपल्या ते चालतं ती, बरोबर आहे का नाही? नारीभक्त परायण आमचे दादा महाराज डोंबाळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्जतकर तात्या वगैरे मंडळी आलेली आहे. बरीचशी पहिलाच दिवस आहे आज आणि उद्या बसायला जागा राहणार नाही मला शंका आहे. आजच भरलेला आहे, उद्या माणसं बसवायची कुठं, आहे की नाही? पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी, महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. सोपा सोपा आहे. काय सांगतो तर भजारे विठ्ठला. हा, एक नाव राहून गेलं माझ्याकडून. व्यासपीठ चालक आपले मोहन बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहन मधुकर सगळे एका राशीचीच माणसं आहेत, की नाही? मोहन महाराज, मधुकर महाराज आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी, महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो तर भजारे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे, बरोबर आहे? नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहात येऊन जर भजन नाही झालं तर नाही तरी गेला जन्म वाया. लोकाला पटलं. लोक म्हटले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली की आम्ही देवदेव करायला मोकळे. महाराज म्हणले करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. जेवढी म्हणून संसाराची भरोवरी कराल तेवढं तेवढं देवापासून दूर जाल. बरोबरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. एका वाक्यात बोलतो ऐका. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. जिथं अपूर्णता आहे मोहन बाबा त्याचं नाव संसार आहे आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याला परमार्थ म्हणतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्याला पूर्णत्व आहे तो परमार्थ आहे आणि जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही, बरं का? लक्ष देऊन ऐका. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ऐकताय ना माया हो? ऐकताय ना? हा, ऐकताय ना? हा, जरा फ्रेश बसा, लक्ष द्या. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ते बाई म्हणे महाराज 3 पोर हे दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला ना, वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली ती. पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. हा, या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागत असतं. जेवढी भरोवरी केली तेवढं देवापासून दूर जावं लागेल. हा, आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल म्हणजे जन्म मरणाच्या पुरात. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. आहे का? रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्या सारख्याकडून होणार आहे का? रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही तात्या, इथून पुढे होणार नाही. बरं, रावण नुसता श्रीमंतच नव्हता, विद्वान पण होता. घास के पुरी और अक्कल के आंधे असं रावणाचं काम नव्हतं, विद्वत्ता होती. आपल्याला कालीचरण महाराज सगळ्यांना माहिती आहे ना. त्या कालीचरण महाराजाला आज भारत ओळखतो, पण कशामुळं? केवळ एक तांडव स्तोत्र गायल्यामुळं. पण त्याचा निर्माता रचेता रावण आहे. रावणानं गायलेल्या तांडव स्तोत्रामुळं जगभर प्रसिद्धी मिळाली. हा, एवढा विद्वान होता. म्हणजे त्या काळी रावणासारखे श्लोक कुणाला तयार करता आले नाही महाराज, एवढा विद्वान होता रावण. चांगल्या चांगल्याला त्याचे श्लोक म्हणता सुद्धा येणार नाही. जटाटवीटलज्ज्वल प्रवाह पावे तस्थले कलेवलम विलंबितां भुजंग तुंग मालिकां. विद्वान होता, श्रीमंत होता, विद्वान होता. बर, ताकद बी कमी नव्हती. सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती रावणामध्ये. हा, बर, परिवार बी लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला? बोला, 80,000. आपल्या एकीनच फासोड्या उघड्या पाळल्या, दुसरी केलं होतं मडच न्यायचं काम आहे. 80,000 बायका. आता विधानसभेला उभा असता तर घरच्या मतावर आमदार झाला असता महाराज, बरं का? एवढा श्रीमंत होता, विद्वान होता. परिवार बी लहान नव्हता रावणाचा, पण त्या रावणाच्या काही इच्छा होत्या.
रावणाची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं, आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा सामर्थ्यशाली विद्वान श्रीमंत रावण मेला, पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, बरोबर आहे ना, तुम्ही तुमची इच्छा ट्रॅक्टरकडे पाहून पूर्ण करू शकता, घ्या बघून, बरोबर आहे. एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय संसारात सांगाते कवेडी गेली नाही, सांगाते कवेडी गेली नाही, सांगाते कवेडी गेली नाही. म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढी संपदा असून सुद्धा इच्छेला पूर्ण करू शकला नाही, इच्छा पूर्ण करू शकला नाही, असं आहे ना. हे बघा असं आहे, माणसं म्हणतात महाराज कोणतीच इच्छा नाही जीवनामध्ये, काय माणसं म्हणतात कोणती इच्छा नाही, फक्त आता शांती मिळावी एवढी इच्छा आहे. काय म्हणतात माणसं, बोला, शांती मिळावी एवढी इच्छा आहे, असं आहे ना दिगंबर बाबा. शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. माझं बोलणं कळते का तुम्हाला? शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिला आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. इच्छेचं आणि माणसाचं नातं आहे, जसं महावितरणचं आणि पावसाचं नातं आहे ना. वाटीभर जरी पाऊस पडला तर दिवसभर लाईट जाते. जसं महावितरणचं पावसाचं नातं आहे, त्याचं माणसाचं आणि इच्छेचं नातं आहे. इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, तहान संपत नाही तो दरिद्री आहे, बरोबर आहे ना. आणि इच्छा थांबणारी नाही ना, म्हणून जेवढी इच्छा कराल तेवढी आपल्याला पुढे जावं लागेल. लक्षात ठेवा. महाराज म्हणले करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वावसी, भव सिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू, पण काय लागतं देवाला भजायला? महाराज म्हणले काही नलगे एक भावची कारण, तू का म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. भावानं देव आपलासा होता असतो. जे पाठ आहे ते बोला. भाव बळे आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे, बोला. भाव बळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी, प्रभु मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हो न साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल तसा देव त्याला दिसतो, बरोबर आहे. म्हणून महाराज म्हणले हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आन विठोबाची, यावी ना असता अनेक पये, साधन वाहातसे आन विठोबाची. तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडशी जेव्हा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जेव्हा पासोनिया. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला विठाला करम
महाराज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. उपदेश करणारे तुकाराम महाराज आहे. जो उपदेश करतात तो तुम्हा आम्हाला उपदेश करतात तो आपल्या हिताचा आहे. उपदेश करतात त्याचा त्यांना अनुभव आहे ना आपल्याला उपदेश करतात त्याचा त्यांना अधिकार आहे. अशा 2-4 गोष्टी महत्वाच्या आहे. उपदेश करत असताना अधिकार असावा, अनुभव असावा आणि हिताचा असावं. महाराजांचा अधिकार आहे. तुकाराम महाराजांचा अधिकार लक्ष देऊन आहे का बरं का. अधिकार असल्याशिवाय बोलू नये. अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालता ये मग कळू येते. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का. बोला, बायको टायमावच्या देणं आमच्या वजन टाकून फायदा आहे का. ज्यांनी त्यांनी आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. लाल लाईट लागतो का पिवळा का फ्यूजच उडून जातो आहे का नाही. बरोबर आहे ना. अधिकाराशिवाय बोलू नये. मी जर म्हणलं आता हा कर्जत तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं. बोला 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 हो नाही काहीतरी बोला. मी जर म्हणलं उद्या कर्जत तालुका बंद राहायला पाहिजे, ऐकल का कोणी माझं. ऐकणारही नाही ना ऐकण्याचा काही संबंधही नाही. 5 मिनिटं कीर्तन शिल्लक करा महाराज, ऐकू आम्ही. तालुका बंद करा हे सांगण्याचा तुमचा अधिकार नाही ना. मग कोणी ऐकणार नाही आणि मी सांगू बी नाही. पण मुख्यमंत्र्यानं मुंबईतून सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद, कुणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का. नाही का. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती 2 गज की दूरी मास्क है जरूरी. त्यांनी दिल्लीत सांगितलं, आपण गल्लीत मास्क लावला. त्यांनी सांगितलं पराती वाजवा, आपण फोडून टाकल्या. बरोबर आहे ना. पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे आणि जनतेने फॉलो करणं जनतेचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. महाराजांचा अधिकार. अधिकार कशाला म्हणतात. आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. परवा आमची आळंदीला एक मीटिंग झाली. महाराष्ट्रातली ज्येष्ठ कीर्तनकार आणि तरुण कीर्तनकार. बरोबर आहे. काही पॉझिटिव्ह गोष्टीवर चर्चा झाली. म्हटले बा आपण आता कोणी बुक्का लावतंय काय लावतंय, पण प्रत्येक वारकऱ्याने उभा गंध लावावा म्हटले. मग ज्येष्ठांनी सांगितलं आम्ही सगळेच होतो, इथं बसलेल्यांनी करा म्हणले, बाकीच्यावर लादू नका, बाकीच्यावर लादू नका. बरोबर आहे. आता मला पहिला मी उभा लावायचो गंध, पण मध्ये मध्ये मग ती बुक्का लावायची सवय झाली. ते रोज बुक्का लावायची सवय आहे ना संध्याकाळी. जाऊ द्या. हा आपल्या पेलवण्याच्या पुढचं येते विठाला काय अडचण नाही. मग कार्तिकी पासून पुन्हा उभा गंध चालू केला. मग आता मला सांगायचं मला कोणाला लावा हे सांगायचं नाही हा, पण मला जर सांगायचं असेल तर अगोदर मी लावलं पाहिजे ना. बरोबर आहे. मी जर म्हणलं ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ का पिजे कळी काळ तया भेने, प्रमाण हे सांगायचं, पण कपाळालाच गंध नसलं मग कसं सांगायचं. बरोबर आहे. ऊर्ध्व पुंड्र लावायचं म्हणल्यावर ते असलं पाहिजे ना लक्षात. अधिकार मला हे सांगायचं अगोदर आपण करावं आणि मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. बाप पोराला म्हणतो बाळ्या बिडी पेटू नये, पोरग जातं चुलीवर बिडी जातं, बापाजो येईपर्यंत बिडी विझून जात. बाप म्हणतो मूर्खा नालाय का, जीवनात साडी बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील. काय म्हणलं. जीवनात तुला बिडी पेटवता आली नाही, अरे मी गावाच्या गाव पेटवली. हा तुला बिडी पेटून आणता आली नाही. पोरग म्हणतो मला चॅलेंज, आता जातो पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विझूच देत नाही. कळलं तुम्हाला. हा बरं. बिडी अशी इमानदार जाते ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली, दुसऱ्याचं पाहिलं बरं का. बिडीचा स्वभाव आहे ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापाजो येईपर्यंत तर अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी वडत वडत पोराला म्हणतो बाळ्या बिडी वडतो, नालाय का बिडी वडणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. पोरगा ऐकणारं हुशार असतं. ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग. बोला. नाही. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट सुरू केलं पाहिजे. हा नाही नाही नाही, बिडी सिगारेट पासून दूर राहिलं पाहिजे. यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जनासेत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते. घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं. देशाचा करता चांगला असावा मग देश चांगला राहतो. यथा राजा तथा प्रजा.
येता प्रजा तथा राजा नाही. विठाला विठाला तुकाराम महाराजांचा अधिकार पाहिला तर एकच प्रमाण सांगतो. महाराज म्हणले वेदाचा तो अर्था माशीच ठावा एराने व्हावा भार माता. एर म्हणल्यावर सगळे झाले हा, फक्त सानप महाराजच नाही आले. एरानी व्हावा भार माथा, स्वतःला विद्वान म्हणून घेणारे बी भार माथा वाहणारेच आहेत. ते तुकाराम महाराजांना अधिकार आहे. तुकाराम महाराजांनी म्हणायचं तो अर्थ मला माहिती आहे, बरोबर आहे ना. आता ह्या अभंगाचा अर्थ मी असा सांगणार मोहन बाबा, मग सगळ्यांनी असं सांगावा का? अजिबात नाही. प्रत्येकाच्या दृष्टीनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो त्याच्यावर चिंतन करू शकतो, बरोबर आहे. हाच अर्थ आहे हे सांगण्यासाठी तुकाराम महाराजाला यावं लागेल. आपण आपल्या बुद्धीचे तर्क करून चालत राहावं, बरोबर आहे. मग मी म्हणतो हेच खरं म्हणण्याचा अधिकार नाही आपल्याला, लक्षात घ्या. महाराज म्हणले अर्थ मला माहिती, मग सांगण्याचा अधिकार आहे. बरं तुम्ही सांगता ते अनुभवाचा आहे का? महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले अंगात या जगात या जगात आले अंगा ते या जगा देत असे, किंवा हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभवा व्यतिरिक्त महाराजांनी या जगाला काही सांगितलं नाही हा. अनुभव महत्वाचा आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावे. ज्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे त्यांनी आपलं सगळं जीवन ज्ञानेश्वरीला समर्पित केलंय. बरं बाबांना लिहिणं शिक्षण नव्हतं, बरं का. शिक्षण नव्हतं तरी ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली होती. महाराज म्हणे एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन. कथा किती दिवस? सदासेव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादामृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसम आलयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. मुहू म्हणजे वारंवार पीत रहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकावं. कथा मात्र एक जीवन. कथा एवढंच जीवन राहिलं पाहिजे, बरोबर आहे. मग महाराज ज्ञानेश्वरीनं सर्वस्व दिलं का नाही? चला बोला. अरे काय एवढं मला पहिलं मंदिर आहे या जगाच्या पाठीवर. ज्ञानेश्वरीसाठी तयार होणारं पहिलं मंदिर ते गोविंद बाबांनी उभं केलेलं आहे. महाराज लक्षात ठेवा. हे सगळं घडलं कशामुळं? ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं. कोणी म्हणा आम्हाला वाचता येत नाही. अरे ती ज्ञानेश्वरी वाचायला शिकवते याचं उत्तम उदाहरण गोविंद बाबा आहेत. ती ज्ञानेश्वरी तुम्हाला पाहिजे ते देते त्याचं उत्तम उदाहरण गोविंद बाबा आहेत. ज्ञानेश्वरी माणसाला जीवनामध्ये काय देते याच्यासाठी मोठं उदाहरण दुसरं सांगण्याची आपल्या पुढे गरज नाही. भाव धैर्योनिया भाव धैर्योनिया भाव धैर्योनिया वाचे जाणे पडी वाचे जाणे
महाराज म्हणले भाव धरून या. वाचायची ज्ञानेश्वरी, पण काय धरून? बॅटरी धरून नाही. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, आणि मग कृपा करी हरी दया. हे मी नाही सांगत, सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. महाराज म्हणले स्वतः सांगतात. लक्षा, कोणी म्हणत ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, नुसतं बोट फिरवा. ज्ञानेश्वरीवरून रोज एका पानावरून बोट फिरवा. तुम्ही म्हणसाल ह्यानी काय होईल? ए बाळा शांत बसा रे. हा लक्ष द्या माझ्या. बस 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 पुरेस आहे एवढं टॉनिक त्यांना. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. ज्ञानेश्वरीवरून रोज नुसतं बोट फिरवा, होईल काय मधुकर बाबा? ज्ञानेश्वरीवरून नुसतं रोज बोट जरी फिरवला ना, तर ज्ञानेश्वर महाराज आयुष्यभर आपलं बोट सोडणार नाहीत. ही ताकद ज्ञानेश्वरीची आहे. महाराज या ज्ञानेश्वरीनं आम्हाला महाराष्ट्राला ओळख दिली. याच ज्ञानेश्वरीनं आम्हाला कर्नाटकाने ओळख दिली, तेलंगणाने ओळख दिली, आंध्राने ओळख दिली, गुजरातने ओळख दिली. अहो एवढंच नाही, याच ज्ञानेश्वरीनं आम्हाला विदेशाने सुद्धा ओळख दिली. जर ज्ञानेश्वर महाराजांनी बोटाला धरलं नसतं तर लोकांनी आम्हाला बोटाला धरून विदेशापर्यंत नेलं नसतं. ही माऊलींची, ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. एक दिवस बायको मला म्हणे तुम्ही कीर्तन नसतं केलं काय केलं असतं? प्रश्न सहज आहे, पण विचारा गायकांनी, वादकांनी. मी वादक नसतो तर मी काय करू शकलो असतो? मी गायक नसतो तर मी काय करू शकलो असतो? मला माऊलीने जवळ घेतलं नसतं तर मी काय करू शकलो असतो? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारावर. मला तिच्या या प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं महाराज. लक्षात ठेवा, छोटासा प्रश्न आहे पण आपल्या जीवनाला अर्थ देणार आहे. विठाला विठाला चला काढा आपल्यातलं कीर्तन बाजूला, आपल्यात काय? चला बोला. काढा आपल्यातलं मृदंग बाजूला, आपल्यात काय? चला बोला. काढा आपल्यातलं गायन बाजूला, आपल्याची आपली ओळख काय? चला बोला. मी सांगितलं दिगंबर महाराजाचा काकडा दुबईत ऐकला. काढा काकडा बाजूला. कोण दिगंबर महाराज? अहो दिगंबर महाराज सुद्धा नाही. चला बोला. काकडा आहे, गाथा आहे, गायन आहे, ज्ञानेश्वरी आहे, म्हणून आपली ओळख आहे. ही ज्ञानेश्वरी देते. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा तरी अनुभव महत्वाचा आहे ना. अनुभव महत्वाचा आहे. पण माझी विनंती आहे बसलेल्या मंडपातल्या सगळ्यांना, मला वाटतं मोहन बाबा कदाचित पारायणाला माणसं जास्त नसावीत, असा माझं प्रत्येक सप्त्यावरून अनुमान प्रमाण. इथं काय चित्र आहे मला माहिती नाही. 40-50 आहेत. बरोबर आहे. 36वं वर्ष आहे आपलं. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही निवडणुकीत प्रत्येक घरातला एक माणूस प्रचाराच्या रॅलीत पाठवला. बरोबर आहे ना? प्रचाराच्या रॅलीमध्ये घरातला एक माणूस तुम्ही पाठवला. साहेब मी आज इकडे जातो, तुमचं माझं पोरग तुमच्याकडे येईल. तुम्ही काय जे करायचं असेल ते केलं. माणूस 36वं वर्ष आहे. प्रत्येक घरातला एक तरी माणूस उद्या पारायणाला बसावा, ही आपली तपपूर्ती आहे. महाराज 36 वर्षात जर एवढं होत नसल तर मग हे किती दुर्भाग्य आहे. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणले अनुभव महत्वाचा आहे. मला जे अनुभव आले मी तुम्हाला सांगतो बरं का. अनुभवा व्यतिरिक्त महाराजांना जगाला काही सांगितलं नाही. सांगण्याचा अधिकार आहे, अनुभव आहे, एवढं असून चालत नाही. सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं असेल तर कुणी कुणाचं ऐकावं. आता मी वयानं लहान आहे. लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. मोठ्याने छोट्याचं ऐकावं. का हिताचं सांगत असेल तर प्रॉब्लेम काय? ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, आपल्याला 80व्या वर्षी कळाली नाही. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजानं स्वराज्याची शपथ भगवान शंकराच्या पिंडीवर वयाच्या 16व्या वर्षी घेतली. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. पण त्याची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी झाली. महाराज वयाच्या 16व्या वर्षी. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. ट्रॅक्टर तुमच्या गावातून रोज जातात, सानप महाराज आजच आले. एवढं खाली नका आणू मला.
नाही कळलं? धन्यवाद. विठाला विठाला. महाराज म्हणले वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. हा, काय माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो. तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा तीळ मात्र संबंध नाही. तो व्हिटॅमिनचा प्रश्न आहे, शरीराचा गुणधर्म आहे तो. एखादं व्हिटॅमिन एखाद्या अवयवाला, एखादं कॅल्शियम हाडाच्या दुखण्याला, प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे ना. मग पांढरं होण्याचा ज्ञानाचा काय संबंध? काय माणसं म्हणतात आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळी पाहतोय 2-3 वर्ष झाली. मग आमचे एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? जरा बोला. मूर्खस्य गात्रानी वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही. आणि अवयवाचा ज्ञानाचा काय संबंध आहे? अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. तुम्ही बोला म्हणजे मी पुढे चालेला. आता मिशी आली आपल्याला तात्या, मग आपण याला काय पाणी दिलं का, खत घातलं का, फवारणी केली? बोला. नाही. वय झालं, तुम्ही मोकळं बोला. वय झालं, आली. इच्छा नसती तरी आलीच असते, इच्छा असती तरी आलीच असते. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं काय आहे का? मांजरीला बी मिशी आहे. मग आकलीचा आणि मिशीचा काय संबंध आहे? हे बघा, मी काल एका गाडीवर छान वाचलं महाराज. मिशी असून जर स्त्रीचा सन्मान केला नाही किंवा करता आला नाही तर त्यानं मिशीवर हात फिरवणं सोडून द्यावं. छान वाटलं. टाळ्या वाजू नका, पैसे खर्चाचा विषय आहे तो. अजून नेमका सप्ताह सुरू झालाय ना, आजच एवढा खर्च म्हणलं, मग उद्या काय करायचं आपण? विठाला विठाला. अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. लहान पोरग मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. बरोबर आहे ना? मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. कदाचित पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं ऐकावं. बापाला सांगण्याची प्रथा नाही का? ज्यानं भागवत ऐकलं, सप्तम स्कंदामध्ये हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला विचारलं, सांग काय चांगलं शिकून आला? पोरानं सांगितलं, बाबा श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती. हा श्लोक प्रल्हाद उवाचे बरं का. हा प्रल्हादाच्या मुखातून निघालेला वडिलासाठी शब्द आहे. मग चांगला असेल तर पोरानं बापाला सांगितलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकावं. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं बी ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला हिताचं सांगते. कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका बंद खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडे बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मड कधी बी त्या उसातच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं. माया येडीचं ऐका. मरमर मेले वाटे झाले तरी बरोबर 2 होणार. तुम्ही काम करून मेले तरी तुम्हाला गुंठाभर वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून, पण पोरांकडे बघा. इथं जोर देऊन असतं बरं का षडजप. हा, पोरांकडे बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं निघा. बघा, नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या बघा. त्या मधुकर बाबा म्हणतील, हाच बाबा 2-3 वर्ष आणा, मग तरी याच्यात बदल होईल ना. बरोबर आहे ना? मग बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, नवऱ्यानं ऐकत जावं. नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं. अजिबात पाप लागत नाही. पण बायको सांगत असेल का, हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, या दारूमुळं हसतं खेळतं घर रस्त्यावर यायला लागलं, या दारूमुळं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, अहो या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, अहो या दारूमुळं सप्त्याच्या कमिटीतून तुम्ही बाजूला गेले, अहो नका पिऊ दारू. तळमळीनं बायको सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे, हे हिताचं आहे. सांगू तुम्हाला, या निवडणुकीच्या 17 दिवसात पकडलेली दारू सांगतो, 35 लाख लिटर दारू जप्त झाली. पिली किती, काय किती, वाटली किती हा हिशोब नाही. हा 35 लाख लिटर दारू जप्त झाली महाराज. या 17 दिवसातला हिशोब आहे निवडणुकीचा. लक्षात ठेवा,
कोणत्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल आहे? मला वाटतं आज 36वे वर्ष असल्यामुळं एवढे मोठे मोठे कीर्तनकार असावेत, दरवर्षी तर छोटाच असावा, पण 36वे वर्ष म्हणून बोला लांबची लांबची महाराज. ऐका आता, पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे मिळतील, पैसा नाही म्हणून दारू सोडणारे नाही भेटणार. पैसा नाही म्हणून सप्त्याला वर्गणी न देणारे मिळतील, पैसा नाही म्हणून दारू बंद करणारे नाही भेटणार. ही शोकांतिका काय महाराज? अरे पेट्रोल 107 रुपये लिटर आहे आणि बियर 120 रुपयाला आहे. पुराणातल्यावर नका ठेवू विश्वास, जी रियालिटी आहे त्याच्यावर तर विश्वास ठेवा. पेट्रोल 107 रुपये लिटर आहे आणि बियरची बाटली 120 रुपयाला आहे. पेट्रोल वाढल्यानंतर ओरड होतील, बियर वाढल्यावर ओरड झालेली आजपर्यंत पहिली नाही. एक भाजी 600 रुपये किलो आहे. मला परफेक्ट भाव माहित नाही, हवामान खात्याचा अंदाज सूत्राच्या माहितीनुसार. विठाला काय असं ना आता मला माहिती नाही, पण कुठंतरी पाटी दिसली की आपली चालता चालता दिसते. मला सांगा 700 रुपये किलो ही भाजी परवडते, मग शेतकऱ्याचे कांदे 100 का परवडत नाही? ती भाजी वाढली, तिचा भाव वाढला म्हणून आंदोलन झालेलं पाहिलं नाही. त्या भाजीचा भाव वाढला म्हणून रस्ता रोको झाला नाही. त्या भाजीचा भाव वाढला म्हणून तहसीलवर कलेक्टर ऑफिसवर मोर्चे निघाले नाही. त्या भाजीचा भाव वाढला म्हणून कधी मीडियाला बातम्या नाही. येऊन जाऊन शेतकऱ्याच्या मालाला एखाद्या वेळ भाव मिळाला की पोटात दुखाय सुरुवात. आणि त्या मीडियावाल्याला काही काम नाही. चक्रीवादळ यायच्या अगोदर यायचा भूकंप होऊन जातो महाराज, एवढ्या बातम्या असतात. बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका बरं का मला काय सांगायचं. आणि ते मीडियाच्या बातम्या असल्या की मग ते कांद्याच्या समस्या विचारणार कुणाला? शहरातल्या बाईला, जिला कांदा खालून येतो का वरून येतो याचं बी ज्ञान नाही. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मग त्या बाईला हे मीडियावाला एक दांडकं घेतलेला आपलं म्हणणार, हा आज कांद्याचे भाव वाढले, कसं वाटतंय तुम्हाला? ती म्हणते नको नको झालंय हो, या महागाईनं नको नको केलंय. आता तिचं बोलणं शहरातली म्हटलं असंच असणार, नको नको केलंय या महागाईनं, आता 100पर्यंत कांदे गेले, कसं करायचं सांगा बरं. आणि ती अशी बोलत राहते, माय कांदे 100 झाले म्हणून नको नको झालं, थोबाडाला 2000चा मेकअप करून आली, ती कुठं नेऊन घालायचं? एकदा ब्युटी पार्लरला गेली की 2000च्या कमी घरी येत नाही. भोळ्या कापायची 500 देती. त्याला का आग्या मोळ बसायला का काय मला कळलं नाही बा अजून. विठाला विठाला दुष्काळ मानसिकतेचा आहे, बाकी कशाचा आहे? मानसिकतेचा दुष्काळ आहे महाराज. हिताचं सांगत असेल तर बायकोचं नवऱ्यानं सुद्धा ऐकलं पाहिजे. नका पिऊ दारू बायकोळी तळमळीनं सांगत असेल तर माणसानं ऐकलं पाहिजे. दारू गांजा मत पिऊ यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लो का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा. हरिनामाची नशा सांगू तुम्हाला, मी सकाळपासून जेवलो नाही बाबा. आणि इथं बी गाडीत येता येताच फेटा बांधला. चहा पण सकाळी पिलेला आहे. का गडबडीत कपडे बी नाही बदलले, काही नाही. म्हणलं आपण पोहोचल्यावर बदलू, इथं पोहोचल्यावर बदलू. मला ट्रॅफिकने आणि उशीर झाला. मधुकर बाबा दादा महाराजाचे फोन. म्हणलं नाही मी वेळेत येतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो म्हणले आता कशाची, भिगवणलाच तुम्हाला 6:45 वाजले, तुम्ही कसे याल? म्हणलं तुम्ही सुरू करा, मी गाडीतच फेटा बांधतो. गाडीतच फेटा बांधला. सगळं लक्षात घ्या. तुम्हाला काय सांग, पण आज तुम्हाला वाटतं का मी जेवलो नाही? बोला, नाही वाटत? लक्षात ठेवा. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. पियो रे पियाला राम नाम का कोई, पियो रे पियाला श्याम रे का कोई, पियो रे पियाला राम रे का कोई, पियो रे पियाला श्याम रे का. ओ राम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली, राम नाम के हीरे मोती, श्याम नाम के हीरा मोती मैं बिखरावा गली गली, राम नाम के हीरे मोती, श्याम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली, मैं
राम रस तुम्ही ब्रह्मरस घेई काढा पियो रे पियाला श्याम रस का राम रस का राम नाम के हिरे मोती मैं बिखराऊ गली गली. महाराज म्हणले राम रस घ्या, आपण सोम रस घेतो. नाही कळलं? धन्यवाद. विठाला विठाला. हिताचं सांगत असेल बायको नका सांगा ना, पण ऐकलं पाहिजे नवऱ्यानं, हे हिताचं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, हे बघा, जेवढे संसार दारुण उद्ध्वस्त गेले तेवढे कशानच नाही गेले. पुन्हा एकदा ऐका, जेवढे संसार दारुण उद्ध्वस्त गेले तेवढे कशानच केले नाही. आमच्या जवळची घटना आहे महाराज. नवरा व्यसनी आणि बायको सांगून सांगून कंटाळली. पिणाऱ्या माणसाच्या घरी सणाच्या दिवशी सुद्धा भांडणं असतात. सणाच्या दिवशी सुद्धा ती बाई सांगून कंटाळली, नवऱ्याची सवय जायला तयार नाही. तिनं 2 मुलाला असं उराशी धरलं आणि विहिरीत उडी मारून तिघांनी आत्महत्या केली. तिघांनी. आपल्यामुळे जर एखाद्याचं जीवन संपवायची वेळ येत असेल तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? चला बोला. माझी विनंती आहे, आज हे 36वे वर्ष पर्वणी आपल्याला. आजपर्यंत कसे होते मला माहिती नाही तुम्ही, कारण तुमची माझी भेट नाही झाली. पण आज एक निर्णय करा की महाराज, त्रितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मी माझ्या जीवनातलं व्यसन सोडून दिलं आणि चांगलं वागायला सुरुवात केली, तर या सप्त्याच्या खर्चाचा फायदा आहे. आज तर फायदा आहे एवढ्या तपपूर्ती सोहळ्याचा. आज थांबणं गरजेचं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला. आणि तुम्हाला पिण्याची हौसच असेल ना, माझी विनंती ऐका, पिण्याची जर हौसच असेल आणि धम्मकच असेल ना, तुमची पोरगी पिणाऱ्याला द्या गड्या, मग मी मानेल तुम्हाला. तुमची बहीण पिणाऱ्याला द्या, मग कळेल ना. तुम्ही म्हणसाल काय तिला त्रास, काय कमी आहे तिला. असाच पिणारा बघा आणि पोरगी द्या, बहीण द्या. तेव्हा तर म्हणता 1 करभर कमी असू द्या, व्यसन नको. बस. तुमचा सासरा बी अशाच जावायच्या शोधात होता. तुमच्या सासऱ्याने बी अशाच जावायचा शोध घेऊन पोरगी दिलेली आहे. म्हणून माझी विनंती आहे पुन्हा एकदा, थोडं फार कमी होऊ द्या, 1-2 प्रमाण, पण हे गरजेचं आहे महाराज. माझी विनंती आहे तुम्हाला की हे 36वे वर्ष आहे. तुम्ही दारू पिऊन माळ, तुम्ही हे बघा, तुम्ही माळ घालून घरी जा गड्या. बायको पाया नाही पडली ना तुमच्या, मी कीर्तन करायचं सोडून दे. मी माळ घालून घरी जा. तुम्हाला सकाळी जे पाहिजे ते तिनं नाही करून दिलं ना, पर ती नाही केलं तिला एवढंच असं करायचं. हे बघ, मग या माळीचं काय करू? ती म्हणते नाही तशीच राहू द्या, मला काय करायचं सांगा. झालं ना काम आपलं. लक्षात ठेवा. विनंती आहे माझी. विठाला विठाला. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. करुणा द्याविताचा, मका करुणा द्याविता, आविता सतरांचा पाया माझे, सतरांचा पाया माझे दंडवत. हे रब करुणा द्याविता, आता तरी पुढे हाचे उपदेश. तुम्ही म्हणसाल महाराज आता काय राहिलंय हो, एवढ्या दिवस जसं वागायचं तसं वागलो ना, आता काय राहिलंय? अरे वाल्या कोळ्या एवढा पापी या मंडपात एक पण नाही. मी गॅरंटीने सांगेन, वाल्या कोळ्या एवढा पापी या मंडपात एक सुद्धा नाही, एक सुद्धा. अरे त्यानं माणसं मारली तर मोजले नव्हते. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील. याच्यापेक्षा काय केलेलं आहे? बरोबर आहे ना? याच्यापेक्षा पाप काय आहे? पण थांबला तो, म्हणून वाल्याची वाल्मिक झाली. केले रामायण रामाआधी. आपल्याला तुम्ही काय होते भविष्यावर, हे बघा, तुम्ही भूतकाळात काय होते परमार्थात मायने नाही. काही माणसं म्हणतात अहो मी खूप दारू पिलो महाराज, असा ब्रँड नाही का त्याचा आस्वाद घेतला नाही, पण ह्या महाराजाच्या हाताने माळ घातली तेव्हापासून गेलो नाही. लोक ते कौतुकानं सांगतात, त्याचं कौतुकाने सांगतात अहो असा होता, बदल ना. अहो इथं स्वीकार आहे त्याचा इथं स्वीकार आहे. बायको हे तळमळीनं सांगत असेल ते ऐकलं पाहिजे.
बायको हिताचं सांगते ना, महाराज आपल्याला हिताचं सांगतात, आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे, पण शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. आमच्याच जिल्ह्याचं वैभव वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांनी याच्यावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे बरं का. विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपाय न शांते पयपानम भुजंगानाम केवलम विश्वर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना जर त्याला उपदेश केला तो त्याच्या पचनी पडत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण खर्च करू नये. एखादं गावातला आडमुठ कळतं का तुम्हाला? एखादं गावातला आडमुठ म्हणलं ना, हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा नाही. एक मला म्हणे, महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार. म्हणे कसं काय वाटत नाही. म्हणलं एरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजीन, टेन्शन घेण्यासारखं काय नाही. तरी काय थोडी श्वान शुकर रे बाप. माझ्या बोलण्याला प्रमाण आहे. श्वान म्हणजे कुत्र, शुकर म्हणजे डुकर. अहो मानत नसेल तर त्याला तुम्ही काय करणार आहे बोला. घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का बोला आहे. मग घुबडाला का मान्य नाही? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही घुबडाला नाही कळत आपला सप्ताह सुरू आहे. हा पर्सनल मॅटर आहे. विठाला विठाला मानतच नसेल एखादा त्याला तुम्ही पर्याय करू शकता. आज आता माझं पहिल्याच दिवसाचं कीर्तन बाहेर गावचे महाराज ते काही आवडीचे होते ते आले. बरं ते येता येता एकटे नाही, कुणाला तरी म्हणतात अहो चला कुणाचं कीर्तन, सानप महाराजाचं. बरं ते पुढचं म्हणतं यायचं होतं हो, पण आज आमच्याकडे पाहुणे आले. दुसऱ्याला जर म्हणलं अरे कुणाचं कीर्तन आहे तुला माहिती आहे का, तू म्हणतो कुणाचं. अरे ते टीव्हीवर पाहत नाही का आपण, ते हिंगोलीचे सानप महाराज युट्यूबला, टीव्हीला, फेसबुकला आपण पाहतो ना त्यांचे कीर्तन. अरे ते महाराज येणार आहे. ते म्हणतं बरं मग मी काय करू. पुढचं म्हणतं मग मी काय करू. अरे लय मोठा महाराज येतो. ते म्हणतं तुझ्या गळ्यात बांधून येईल. मला गरज काय आहे त्याची. मग आता हे मानणं न मानणं ज्याचं त्याचा प्रश्न आहे. काही आजच्या दिवशी येतील, काही उद्या येतील, काही परवा येतील, काही तेरवा येतील. प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे ना. तुम्ही लादू नाही शकत याला माना काय. मग मूर्ख माणसाला उपदेश करून फायदा नाही. तू का म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड करी देवा. दगडात बदल होतो पण माणसात होत नाही. ऐका, एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण दगडच राहतात. ही अधोगती आहे. बदल होत नाही महाराज. सांगून सुद्धा फायदा नाही. अशा माणसाला उपदेश करून फायदा नाही. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं मग सांगायला पाहिजे का बोला. नाही, हाताला धरून दुकानात न्यावं. त्याच्याजवळ नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं. जातीनं आपले 200 रुपये पण नास्त होईल ना सप्त्याचा. आपले लोक याच्यातच पटाई द्या महाराज आहे. बरं पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा ते ऐकत नाही. किती समजून सांगा. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असन. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे. काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. काल बायको म्हणे अहो दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. विठाला लक्षात ठेवा. हिताचं सांगत असेल तर ऐकावं ना. अशी गोष्ट विचारली तरी सांगू नये. काही गोष्टी विचारल्या तरी सांगायच्या नसतात, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, तो खड्ड्यात पडणार, आपण तिथं उभे आहे. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणारानं बघावी का बोला. नाही, न विचारता त्याला रस्ता दाखवणं दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकुपी पडता मग देखणीने लावावे सत्पथा, ते विज्ञानानंद दुःखी बुडता, त्याशी उद्धाव्या तत्वता मी प्रार्थित असे. तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे होत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराजाला माहिती होतं मला दिसतंय पण लोक आंधळे आहेत.
मी आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं माझं काम आहे आणि तो रस्ता अभंगाच्या पहिल्या चरण सांगत तो मासी गजाने विठ्ठला सांगत तो मासी गजाने विठ्ठला सांगत तो मासी गजाने विठ्ठला जोरदार वा 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 गोड या प्रवीण आहेत ते गाण्यात जाऊ दे हा सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हासी म्हणजे कुणाशी हा प्रश्न आहे तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं सांगतो महाराज लोकाशी बजारे विठ्ठला बाकीच्या यायला तर काही गरज नाही तुम्हाशी म्हणण्यामागं काय उद्देश आहे का आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा धर्माचा प्रांताचा राष्ट्राचा विचार केला जात नाही सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे खटनट यावे वृद्ध होणे जावे दौंडी पिटे व्हावे चोखा मेळा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचोनी आणूनेने जातवीत गोत कुळशीळ मात भज खातुरीत भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बा काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो मग त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा बोला बोला पुण्याची गणना कोण करी त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे
मग ती दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली का पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पैसे वाटतं, कोणी खायला वाटतं. त्या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्काम आलं. एकमेकीला म्हणतात, माय खोटं एकाने सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. वाटतात का कोण्या गावात एवढं. आता त्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. थोडा आवाज द्या. न नळाचा आणि न बाणाचा. नळाचा न आणि बाणाचा न फरक आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो ना. दोन नचा एकच अर्थ असल्यावर दोन न कशाला घेतले असते. न आणि न फरक आहे. शिवसेना पुणे नंदराज. नंद म्हणलं की आलं खाली पुन्हा. बरोबर आहे ना. न अर्थ बदलतो ना. आवाजाचा चढ उतार जरी कमी जास्त झाला तर अर्थ बदल. एखादा आमच्याकडे पाहिलं की म्हणतं जय हरी महाराज जय हरी, समजावं प्रेमळ आहे. एखादा आमच्याकडे पाहिलं जय रे, समजावं हे वैतागलेलं आहे. फक्त शिवी देता येत नाही म्हणून जय हरीवर भागवलं ते, एवढाच त्याचा अर्थ असतो. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलत असतो. भाषेत बदल आहे ना. भाषेत बदल आहे. आमच्या इकडे आले तर काय ना दामोदर बुवा आपल्या जिल्ह्यात मल तुल, बरोबर आहे ना. मल तुल. विदर्भात गेले तर मले, विदर्भात गेले तर मले तुले. तिकडे खानदेशात गेले तर आमन तुमनं. यायला माहिती आहे आमनं तुमनं. मी त्या दिवशी धरणगावला चाललो आणि एकाला रस्ता विचारला. म्हणलं धरणगावला कसा जाऊ. म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमस काय अडचण नाही. बट नाही जमस थोडं जमस मला. फिरण्यामुळं आता ती भाषा अवगत होते. बरोबर आहे का. तिकडं आथा तथा आमनं तुमनं. आपण इकडं तिकडं म्हणतो ना ते आथा तथा म्हणतात. आमनं तुमनं. तिकडे गेले की आमनं तुमनं. इकडं लातूरकडचा फोन आला तर आलाव का, गेलाव का, येताव का, जाताव का, काय काय करू लालाव की महाराज. कीर्तन बी करू लालाव, मर्दंग बी वाजू लालाव, संस्था बी चालू लालाव, काय काय करू लालाव की. तिकडं आलाव का, गेलाव का. नांदेडचा फोन आला मला एकदम. नांदेडच्या पलीकडून फोन आला. म्हणे महाराज कुठोर आल्या. म्हणलं आल्या. तिकडं माणसाला बी आल्या आणि बायाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का. म्हणलं कीर्तन झाल्यावर जेवत्या, टाइमच नव्हता, आता काय करणार. बरोबर आहे का नाही. आल्या का गेल्या का ती भाषा. पुण्यात गेले तर तुमच्याकडे काय म्हणतात. मला तुला का माझं तुझं. बोला बोला बोला. माझं तुझं का मला तुला. हा तुम्हाला मला. बरं जाऊ द्या. पुण्यात जर गेले तर माझं तुझं. असं स्टँडर्ड असतं नाही. कळत आहे ना तुम्हाला. पुण्यात गेले तर असं स्टँडर्ड ऐकायला मिळते. पाहुणा आला की नवरा बायकोला म्हणतो, अगं ऐकलं का भाऊजी आले, त्यांना जेवायचं विचार. ती म्हणते, भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात. मारला भाऊजी उपवासी. हा बरोबर आहे ना. स्टँडर्ड. विठाला विठाला. भजे खा नाही भजे का त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणात भजलं तर जातीपातीचा विचार नाही. महाराज एक सांगू तुम्हाला. या सप्ताहाचे आशीर्वाद केंद्रीय बाबा असू शकतात. या सप्ताहाचे मार्गदर्शक भास्कर महाराज असू शकतात. ही संप्रदायाची परंपरा आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धनी. ज्याच्या मुखात नाम आहे आम्हाला घेणं देणं नाही त्याच. आम्ही नामाला मानणारी माणसं आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हा सगळ्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर मधुकर बाबा बाहेर चोखोबारायाच्या समाधीचं आणि नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. हा संप्रदायाचा शिष्टाचार आहे. हा संप्रदायाचा शिष्टाचार आहे महाराज. आणि हा वारकऱ्यांनी तरी विसरू नये. बाकीच्यांनी विसरू द्या. विठाला विठाला. लक्षात ठेवा. मला काय हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हास काय बजारे विठ्ठला. विठ्ठलाला बजा. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव, ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. मग नाही बजलं तर नाही तरी घे. सांगे तो तू हाती
तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. मोहन बाबा वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. बरोबर आहे. जरा 4G विनोद आहे, कळला तर बघा. दिगंबर बाबा एक बंदूक घेऊन शिकारीला निघाले. बायको म्हणे कुठे निघाले? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हटला? वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे ओ तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर इथंच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रा उभा आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकी ज्यांनी परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका बा. वाया गेल्यासारखं आहे का नाही बोलणं? महाराज सांगा. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. देवानं आपल्याला सुंदर नरदेह दिला. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा हो. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल. सुंदर ते ध्यान. राज सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. पितांबर वैजयंती माथा मुकुटा पितांबर वैजयंती. पितांबर वैजयंती माथा मुकुटा रूप सावळे सुकुमार काने कुंडल मकराकार. महाराज म्हणले पितांबर वैजयंती माळ. त्याच्या गळ्यामध्ये एवढा सुंदर परमात्मा आणि त्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिले. ऐका. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जीवड़ा दो दिन का मेहमान कब सुम
सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे जिबिड़ा जिबिड़ा दो दिन का दिन का मेहमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. महाराज म्हणले भगवंताचं भजन करणं गरजेचं. याच देही घडे देवाचे भजन. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन नाही करता येत. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते. पर ना इंजिनियर, ना गौंडी, ना आर्किटेक्ट, ना पेंटर. किती पाऊस येऊ द्याव तिच्या पिलाला थेंब सुद्धा लागत नाही. आपलं तर स्लॅबपासून पुन्हा डॉक्टर फिक्सिट पाहिजे. हा लक्षात ठेवा बरं का. चिमणी खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं. कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी. पुरुषार्थ ऐका. संसार म्हणला तर कुत्र्या मांजराचा आपल्यापेक्षा मोठा आहे. अहो कुत्र्याला भूक लागती, आपल्याला भूक लागती. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही. पण याच देही घडे देवाचे भजन या जन्मात होतं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. म्हणून म्हणतात देवे दिला दे भजना गुमटा, देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला भजना गुमटा, देवे दिला देह भजना गुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह हो भजना गुमटा. सुंदर नव्हे भजनासाठी दिला. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे, बोला भजारे विठ्ठला. नाही तरी गेला
जन्मवाया जाईल करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी व्हावशीन भजायला काय लागतं काही नलगे एक भावची कारण तुका मनी आन विठोबाचीन कसं भजायचं विठोबार सर्वांनी हात वर करा 1 मिनिट सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं सर्वांनी करा एकदम सरळ आणि छान भजन म्हणा ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा सांगतो तुम्हासी भजारे बस जेवून आलात का इथं कशाला आलो म्हणून ही एवढी गर्दी कशाची आहे महाराज
एक वाक्य बोलतो ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे. हा थोडंफार कमी जास्त होईल, उशीर पाशीर झाला तर बरोबर आहे ना, पण जेवण गरजेचं. शरीरासाठी भोजन गरजेचं आहे आणि आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा. भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे. भजनाची गोडी आहे म्हणून 36 वर्ष आपण परंपरा जपलेली आहे. भजनाची गोडी आहे म्हणून त्रितपपूर्ती सोहळ्यापर्यंत आपण आलेलो आहे. महाराज जे जुनी मंडळी आहे ना, इथून मागं सप्ताह करणारी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आज सप्ताह करणं आर्थिक दृष्टीनं सोपं आहे, पण पूर्वी या मंडळीनं खूप हालाकीच्या परिस्थितीत हे सांभाळलं बरं का. पण त्या ज्येष्ठांनी आपल्यापर्यंत हा ठेवा आणून दिला, हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. आणि आज एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी होतो. मला माहिती नव्हतं एवढा मोठा उत्सव आहे, कारण मी पत्रिकाच पाहिली नाही. म्हणून एवढा मोठा उत्सव आज आपल्या या परिसरात होतो. महाराज आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शेगूड या ग्रामस्थ मंडळीला मी धन्यवाद देतो की आपण परमार्थाची खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि माझी सर्वांना विनंती आहे, या कार्यक्रमाला भरभरून सहकार्य करा. यंदा आपला सप्ताह मोठा आहे. एवढे नामवंत गायक एका पत्रिकेत, महाराज हे सगळे हिरे निवडून आणलेत. मला वाटतं रोजचे वादकही कदाचित वेगळे असावे, आहे ना. 2 दिवसांनी वा वा वा. मग उद्या मीच पाहिजे होतं ना. बरं जाऊ द्या, मी पुन्हा येईन परवा. बरोबर आहे ना. लक्ष मग आलो तर या भागात येऊन जाईल बा, असं त्याचा लक्ष देऊ नाही का, लक्ष देऊ नाही का. पण उद्या हे पुन्हा रोज वादक नवीन, गायक नवीन, आपल्याला मेजवानी आहे. महाराज हे शक्य नाही बरं का. पैसा असून बी हे करणं शक्य नाही बरं का. तुम्ही म्हणसाल मग आपल्या गावात बी आणून पाहू. नाही, त्याच्यासाठी संबंध जपावे लागतात. ते मधुकर महाराजांचे आहेत. 1 आणि 2 दिवसासाठी एवढा प्रवास कराय कोणता गायक मोकळा आहे. पण ते इथं येतील कारण हे महाराजांनी बोलवलं आहे आपल्याला. लक्षात ठेवा. म्हणून मी माझी विनंती आहे, सगळ्यांनीच सहकार्य करा. श्रीमंती कोणती आहे का, भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे, आणि पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. काय जाळायचं त्याच्या पैशाला. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. आणि नका टेन्शन घेऊ महाराज, मधुकर महाराज या माणसाला ग्राहीत धरूच नका. माया हो, मागच्या 2-2 हप्त्यातला 1-1 द्या. बस 1-1 जरी दिला तरी सप्ताह झाला महाराज. इमानदारी नाही बिचारे देतील बी, देणार ना माय. हा देणार बघा. पण त्याचा एक घोळ झाला हो. मागं 6-7 महिन्यापूर्वी एक योजना आली बघा. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या 1 महिन्यात बायाचं वय 65चं 75 झालं. बरोबर आहे ना, वय वाढून घेतलं. आणि मागच्या महिन्यात योजना आली लाडकी बहीण, आणि तिची वय मर्यादा 65 केले कर्म झाले त्याचे भोगा उपजले हरी हरी. हा बरोबर. काहीच्या तोंडावर आनंद मावना आणि काहीला तोंड जोडून घ्याय टाइम राहिला नाही. पण लक्षात घ्या,
ज्यांचे द्यायचं काय अवघड नाही. आता सप्ताह करणं काही अवघड राहिलं नाही. महिलांनी हातात जर घेतलं ना महाराज तर महिला काय करू शकतात या महाराष्ट्रानं चांगलं अनुभवलं. बस सप्ताह काय अवघड आहे. अहो त्या सत्ता आणू शकतात तर सप्त्याचं काय घेऊन बसलात. बरोबर आहे ना. महिलांनी ठरवल्यानंतर काय होत नाही. मग सगळ्यांनी देतील काहीच अडचण नाही. महाराज सर्वांनी द्या माया हो. वाढणार आहेत 2100 होणार आहेत. बरोबर आहे ना. सगळ्यांनी द्यायचं सगळ्यांनी मदत करायची या कार्यक्रमाला. आणि या कार्यक्रमाला प्रतिसाद देत चला. हे बघा प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. नाही तर महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय भोंग्यात या घरी आणि पुन्हा येऊ नको इकडं. चौकाशा किती करतात माणसं. बरोबर आहे. बरं जे जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देतं ते लय बेजार करते. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. चाल नेक. एक वाक्य बोलतो ऐका. या सप्ताहात एखाद्या महाराजाला उशीर होईल, एखादा महाराज लवकर येईल. कोणताच महाराज जाणीवपूर्वक उशीर करत नाही हा. पण ही जबाबदारी करणाऱ्यावर असते. माझी विनंती आहे तुम्हाला, कमी जास्त थोडंफार झालं तर सांभाळून घेत चला. एक बोलू तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारी माणसं चुकाच काढणार. त्या शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि ते एसट्या फुकट झाल्या. मग एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला साहेबाचा निर्णय तुम्हाला, आता कधी मायराला जाण कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही या, काय फायदा एसट्या फुकट करून, मग मायर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत चांगुना. असं नाही. चूक काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. चांगलं होत असेल तर त्याला प्रतिसाद देत चला, चांगल्या कामाचं कौतुक करत चला, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे माणसाचे. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय, छान बांधला हो तात्या तुम्ही बंगला, नाही होत आमच्याकडून बांधणं, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. आमचा एखादा मोठा पाहुणा आला तर आम्ही तुमच्या बंगल्यात आणून बसू, तुम्ही आम्हाला नाही म्हणणार आहे का. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतो. पीओपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही, तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ आता. होय बरोबर आहे ना. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली आणि आपल्याला पेढे काय बोलवलं, आपलं काम काय, छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आम्हाला आली. उद्या आडी अडचण आली तर तुमची गाडी घेऊन आम्ही कुठे जाऊ शकतो. पेढे खा, कौतुक करा, निघून जा, काम झालं. पेढे खात नाही आणि कौतुक करत नाही. 4 माणसं बाजूला घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, पण तुला प्रॉब्लेम काय, तुला अडचण काय. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. सप्त्याच्या विरोधात बोलणारे आणि पाकिटावर बोलणारे, वर्गणी न देणारेच सापडतील. अनुभव आहे. सप्त्याच्या विरोधात बोलणारे आणि महाराजांच्या पाकिटावर बोलणारे, वर्गणी न देणारे सापडतील. जे देणारे आहेत ते समाधानी आहेत. ते म्हणतात आम्ही महाराजाला नाही द्यालो, आम्ही खंडोबाला द्यायला लागलो. तू महाराज कुणीकडे का जाईना, आम्हाला घेऊन दे ना. आमचं दिलेलं त्याला पावन झालं ना, मग तो महाराज नेऊ, नाही तर गायक नेऊ, नाही तर माईकवाला नेऊ, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही माईकवाल्याला ओळखत नाही, आम्ही कीर्तनकाराला ओळखत नाही, आम्ही आमच्या जागृत खंडोबाला ओळखतो, बाकी दुसऱ्याला ओळखत नाही. लक्षात ठेवा, आम्हाला त्याची सेवा करायची आहे. हा भावांत करणार ठेवा आणि सगळ्यांनी सहकार्य करा. कीर्तन चिंतन होतील पुढं, पण हे माल लय गरजेचं आहे. हे 7 दिवस सगळ्यांना सॉफ्ट करणार आहे महाराज. लक्षात ठेवा, हे गरजेचं आहे. पण सगळ्यांनी सहकार्य करा, माझी विनंती आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है. वेळ संपत आलेला आहे. पण जाता जाता पुन्हा एकदा माझे सर्वांना जे आजचे अन्नदाते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
महाराज अन्नदात्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बरं. हे 7 ते 9 ची वेळ आणि किती माणसं येणार आहे, हे अन्नदात्याचं कौतुक केलं पाहिजे आपण. याच्यात अन्नदान करणाऱ्या लोकांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांना वाटतं इथं आपलं अन्नदान होतंय, आपल्याला आनंद आहे. म्हणून माझी विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी मदत करा. हे आपल्या हिंदू धर्माचं काम आहे, हे आपल्या संप्रदायाचं काम आहे. महाराज मी सांगू तुम्हाला, लक्षात ठेवा, ज्या शंभूराजानं, त्या शिवाजी महाराज आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. 33 कोटी देवाच्या अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक किल्ला एक किल्ला दाखवा काय त्या किल्ल्यावर मंदिर नाही. आज तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आपलं आराध्य दैवत पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजांमुळं. हे कीर्तन व्हायला लागलं, कुणामुळं? शिवाजी महाराजांमुळं. बरोबर आहे ना? म्हणून मी सांगेल, बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि एखाद्या महापुरुषाचं नाव रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. तेनेच पण ते चालू जातात. तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला शिवाजी महाराज बसून असायचे, हे मावळ्यांनी विसरता कामा नये. तुकाराम छत्रपती ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यांचे गुरु श्री गुरु तुकाराम महाराज होते. जगद्गुरु तुकाराम महाराजाची शिकवण होती राजांना, आणि ती शिकवण कीर्तना भजनातून मिळाली. पण राजांना कधी शिवाजी महाराजाला कधी तुकाराम महाराजांना तलवार ठेवायला नाही सांगितली बरं का. हा टाळ वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. कळतं माझं बोलणं? या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा, आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना सांगितलं, जे आमच्या शास्त्रानं नीट होणार नाही ते तुमच्या शस्त्रानं नीट केल्याशिवाय राहू नका. शस्त्र आणि शास्त्र, शास्त्र याच्यातली एक रेष काढली की शस्त्र होतं. लक्षात ठेवा. म्हणून शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो. म्हणून आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, हे आपल्या धर्माचं काम आहे. कोणी याच्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर आता सप्ताह सुरू झाला म्हणून काही आनंदी आहेत आणि काही ना असं पॉम्पलेट धरलं की 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. मी बोलेल तुम्हाला, ऐका. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. धर्मनिष्ठा कशी आहे? एक मुसलमान आला नाही म्हणणारा नाही. महाराष्ट्रातला आणा, भारतातला आणा, मी तर दुबईला बी जाऊन आलो. जगातला एक मुसलमान आला नाही म्हणणारा आणा, मी कीर्तन करायचं बंद करेन. पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे आपली. माझी विनंती आहे, जरा जागं व्हा. आपण आपल्या देवाबद्दल, धर्माबद्दल आपण स्वाभिमान बाळगला पाहिजे महाराज. म्हणून आपलं हे धर्मकार्य आहे, हे आपलं ग्रामदैवत आहे. अरे हे ग्रामदैवतच नाही तर हे महाराष्ट्राचं कुलदैवत सुद्धा आहे. आमचंही कुलदैवत खंडोबाचे बरोबर आहे ना दिगंबर बाबा? आमचं कुलदैवत खंडोबाचे. आम्हाला लग्न झालं की त्या खंडोबाला दर्शनाला यावं लागतं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आपण या कार्यक्रमाला सगळ्यांनी भरभरून मदत करा. बरोबर 9 वाजले बघा, 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिटही जास्त नाही. पहिलाच दिवस आहे, जास्त तानातानी कामी नाही. बरोबर आहे? वेळेत थांबावं, वेळेत सुरू व्हावं. पुढे जेवणाचा मोठा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या शेगूड ग्रामस्थांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कार्यकर्त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना माझी विनंती आहे, 7 दिवस तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ. 7 दिवस तोंडात साखर आणि कार्य करणाऱ्यावर डोक्यावर बर्फ ठेवा. कोण काय बोलेल, काय चालेल, 7 दिवस हे आनंदात पार पाडा. एवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली जय जय